नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 सप्टेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र पूर्वाषाढ आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:45 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:58 ते 12:46 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:50 ते 12:22 आणि यमगंड काळ दुपारी 3:27 ते 4:59 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे आणि शनी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्र बरोबर केंद्र योग करणार आहे. लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्यशाली दिवस आहे. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे सहज संपन्न होताना दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला उत्तम प्रकारची साथ मिळू शकेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातला शुक्र बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दशमातला शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुधारतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातला शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणावरून खटके वगैरे उडू शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. छोटे मोठे लाभ सुद्धा आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी
भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. षष्ठातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुम्हाला स्वतःच्या थोडंसं मानसिकतेवरती कंट्रोल करणं आवश्यक राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर केला जाण्याचा एक सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे आणि पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त वेळ महत्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस करता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. रिलेशनशिपमध्ये व्यक्तींवर नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये काही फायदे सुद्धा तुम्हाला दिसून येतील. एकंदरीत दिवस आज जरी धावपळीचा असला तरी तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं होण्याची शक्यता राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात छोटे मोठे त्रास होऊ शकतील. आजच्या दिवशी तुम्ही महत्त्वपूर्ण कामं हातामध्ये घेऊ शकता. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार करता का आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्यय चंद्राचं भ्रमण आहे. आश्रमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे. द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण फिरणं वगैरे जास्त धकाधकीचं कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामं सुद्धा पूर्ण होतील. मात्र छोटे मोठे विलंब लागू शकतील. त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन दिसून येईल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर केंद्र योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. असं तुमचा कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. व्ययातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्वपूर्ण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्रा संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. फिरणं वगैरे होऊ शकतील. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 सप्टेंबर 2024 पर्यंत संपूर्ण राशीफळ.
धन्यवाद.